प्राइम टाइमची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करणार आहोत। विधान परिषद निवडणुकीमध्ये अपक्ष कुणाच्या बाजूने मतदान करणार याचीच आता उत्सुकता लागून राहिलेली आहे। अपक्षांची अतिशय महत्त्वाची भूमिका या निवडणुकीच्या मतदानाच्या वेळेला राहणार आहे। त्यामुळे अपक्ष नेमकी कुणाला साथ देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अपक्ष महाविकास आघाडीला साथ देणार का महाविकास आघाडीला हात दाखवणार याची चर्चा आता शिगेला पोहोचलेली आहे। अपक्षांची साथ नेमकी कुणाला राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जशी राज्यसभा निवडणुकीच्या वेळेला अपक्षांची भूमिका अतिशय महत्त्वाची राहिलेली होती, विधान परिषद निवडणुकीत सुद्धा अपक्षांची भूमिका अतिशय महत्त्वाची असणार आहे। आपण पाहतो आहोत आपल्या स्क्रीनवर हुकुमाचे पत्ते नेमके कोण। हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची मतं नेमकी कोणाला मिळणार। अपक्ष आमदार देवेंद्र भुयार जे नाराज असल्याची चर्चा होती। राज्यसभा निवडणुकीनंतर संजय राऊत यांनी वक्तव्य केल्यानंतर देवेंद्र भुयार यांनी नाराजी बोलून दाखवलेली होती। आणि या व्यतिरिक्त इतर असे कोणते अपक्ष आमदार असतील जे हुकुमाचे पत्ते ठरतील हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। संदीप प्रधान सर आपल्या सोबत आहेत सध्या, याविषयीचं अधिक विश्लेषण आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। संदीप सर, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं अपक्ष आमदारांच्या एकंदरीतच मतावर महाविकास आघाडी भाजप या दोघांचीही भिस्त असेल असं बोललं जातंय। मात्र हुकुमाचे पत्ते नेमके कोण ठरणार, आपलं नेमकं काय विश्लेषण? या निवडणुकीतही राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणेच अपक्ष आणि छोटे पक्ष यांची मतं खूप महत्त्वाची ठरणार आहेत, यात काही वादच नाही। राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी 8 ते 10 मतं भाजपनी खेचली आणि त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला। आता या वेळेला तर गुप्त मतदान आहे, त्यामुळे अपक्ष छोटे पक्ष यांच्याबरोबर पक्षांतर्गत नाराजीचाही काही फटका वेगवेगळ्या पक्षांना बसू शकतो। म्हणजे अगदी त्याच्यातून म्हणजे भाजप सुद्धा सुटेल असं म्हणता येणार नाही। शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, तर त्यामुळे आपल्या पक्षाची मतं तर आपल्यासोबत राखायचीच, पण इतर मतंही मिळवायची, अशी दुहेरी कसरत यावेळेला सगळ्याच पक्षांना करावी लागणार आहे। आणि याच्यामध्ये जो जास्त प्रमाणामध्ये दुसरी मतं खेचण्याचा प्रयत्न करण्यात यशस्वी होईल, मग ती छोट्या पक्षांची असो, अपक्षांची असो किंवा एखाद्या दुसऱ्या पक्षाची असो, तर त्याला त्याचा लाभ होईल आणि त्यामुळे ही निवडणूकही रंगतदार होणार यात काही वादच नाही। एक गोष्ट अशी आहे की मागच्या वेळी भाजपनी यश मिळवल्यामुळे त्यांचं मनोबल वाढलंय, त्या पक्षाचं, त्यांच्या नेत्यांचं। पण त्याच वेळी महाविकास आघाडीला सुद्धा एक अंदाज आलेला आहे की नेमकं आपले कच्चे दुवे काय आहेत बरोबर महाविकास महाविकास आघाडीतले, आणि त्यामुळे त्यांनी सुद्धा आता काही काउंटर स्ट्रॅटेजी केलेली असू शकते। अजित पवार यांनी तसे संकेतही दिले होते। शिवसेनेचेही नेते आता सावध झाले असतील आणि आता नेमकं काय होतंय आणि कुणाला अधिक यश मिळतंय हे आपल्याला निकालापर्यंत थांबायला लागेल। बिलकुल बिलकुल संदीप सर, धन्यवाद। आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल, याचं विश्लेषण केलं त्याबद्दल। राज्यसभा निवडणुकीच्या वेळेला ज्या कोणत्या गोष्टी चुका घडल्या असतील त्याची पुनरावृत्ती आता या विधान परिषद निवडणुकीमध्ये होऊ नये यासाठी महाविकास आघाडी सतर्क असणार आहे। या अनुषंगानं रणनीती महाविकास आघाडीने आखल्याचं बोललं जात आहे। तर आपण पाहतो आहोत की एकंदरीतच हुकुमाचे पत्ते नेमके कोण हे आपण या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतो आहोत। बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर त्यांची जी मतं आहेत ती अतिशय महत्त्वाची ठरलेली होती राज्यसभा निवडणुकीच्या वेळेला। याच अनुषंगानं हितेंद्र ठाकूर यांच्याशी भेटीगाठी सुद्धा वाढलेल्या आहेत। प्रसाद लाड भेटायला गेलेले होते, भाई जगताप यांनी सुद्धा हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतलेली होती। आज प्रवीण दरेकर, गिरीश महाजन हे सुद्धा हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीसाठी गेलेले होते। त्यामुळे बहुजन विकास आघाडीची मतं अतिशय महत्त्वाची आहेत। देवेंद्र भुयार हे सुद्धा अपक्ष आमदार आहेत, त्यांचं सुद्धा मत महत्त्वाचं आहे। या व्यतिरिक्त इतरही जे अपक्ष आमदार आहेत किंवा छोटे पक्ष आहेत यांची मतं सुद्धा अतिशय महत्त्वाची असणार आहेत। राजकारणात मतांसाठी काहीही होऊ शकतं आणि याचा प्रत्यय आपल्याला पुन्हा एकदा आलेला आहे। विधान परिषदेची निवडणूक जशी जवळ येते
त्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आलाय। प्रवीण दरेकर आणि भाजपचे संकटमोचक अर्थात गिरीश महाजन हे हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीसाठी विरारला दाखल झाले होते। दोन्ही नेते चक्क वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लोकलनं विरारला पोहोचले। दरम्यान शुक्रवारीच भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतलेली होती। यावेळेला प्रसाद लाड यांनी चक्क हितेंद्र ठाकूर यांच्या ते पायासुद्धा पडलेले होते। त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं होतं। त्यातच आता दरेकर आणि महाजन यांच्या विरारवारीमुळे मतांसाठी भाजपचं काहीही असा सूर राजकीय वर्तुळात दिसून येतोय। राज्याच्या विधान परिषद निवडणुकीला आता अवघे 2 दिवस राहिलेले आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच राजकीय पक्षांनी आपापल्या पद्धतीने मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे। या निवडणुकीमध्ये कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी सगळेच राजकीय पक्ष खबरदारी घेत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक झाली। या बैठकीला पक्षातले सगळे आमदार उपस्थित होते। या विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीमध्ये रणनीती आखली गेली। दुसरीकडे भाजपची ही मुंबईत बैठक झाली। या बैठकीत विधान परिषद निवडणुकीची व्यूहरचना ठरवण्यात आलेली आहे। राज्यसभा निवडणुकीत केलेल्या चमत्कार विधान परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा करण्याचा प्रयत्न भाजपचा नक्कीच असेल। दुसरीकडे काँग्रेसची सुद्धा फोर सीझन हॉटेलमध्ये बैठक झाली, तर शिवसेनेनं या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे। पवईतल्या वेस्टिन हॉटेलमध्ये शिवसेना आमदारांची एक महत्त्वाची आज बैठक पार पडली। विधान परिषद निवडणुकीमध्ये कशा प्रकारे मतदान करायचं याचं प्रात्यक्षिक दाखवणारी रंगीत तालीम शिवसेनेच्या या बैठकीच्या वेळेला घेतली गेलेली आहे। विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 20 जूनला मतदान होत आहे आणि त्याआधी सगळ्या राजकीय पक्षांनी पुरेपूर खबरदारी घेतलेली आहे आणि आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलेलं आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद असल्याची चर्चाही रंगलेली होती। मात्र शिवसेनेमध्ये कोणतेही अंतर्गत मतभेद नसल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे। अपक्ष आमदार महाविकास आघाडीसोबत असून महाविकास आघाडी जरी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये असली तरी तीनही पक्ष एकत्र असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे। कुठलं नेतो आणि कुठले मत शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे की त्या पक्षामध्ये अंतर्गत मतभेद बरं का ते कधी होत नाही, होणार नाही। आणि अशा प्रकारचं जर कोणी अफवा पसरवत असेल तर त्यांना शिवसेनेचं अंतरंग कळलेलं नाही। दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या अंतर्गत वादाच्या घडामोडींसंदर्भात थेट भाष्य करणं टाळलेलं आहे। बघा, बातम्या अनेक येत असतात, त्या बातम्यांच्या मागचे हेतू काय आहेत हे आपल्याला समजून घ्यावे लागतात। त्यामुळे कोणाच्याही अंतर्गत बातम्यांच्या संदर्भात मी या ठिकाणी कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही। विधान परिषद निवडणुकीमध्ये कोणतीही चूक होऊ नये यासाठी आज दुपारी शिवसेना आमदारांची वेस्टिन हॉटेलमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये शिवसेना आमदारांना विधान परिषद निवडणुकीत मतदान नेमकं कसं करावं याचं प्रात्यक्षिक दाखवलं गेलं। प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेला जशी मतदान प्रक्रिया असते तशी प्रात्यक्षिकाची रंगीत तालीम झाली। राज्यसभा निवडणुकीच्या वेळेला झालेल्या ज्या चुका आहेत त्या टाळण्यासाठी शिवसेना आता सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे। शिवसेनेचे आमदार आणि सहयोगी सदस्य या हॉटेलमध्ये सगळेजण थांबलेले आहेत आणि शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी होतील एवढं मताधिक्य शिवसेनेकडे आहे। त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही। शिवसेनेचे दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील। एकत्रच सूचना शिवसेनेच्या आणि शिवसेनेला समर्थन देणाऱ्या अपक्ष आमदारांना पक्षाकडून देण्यात आलेल्या आहेत। आता ही अशा पद्धतीनं बाहेर कुणीही काहीही या ठिकाणी वावड्या उठवत असते, त्याच्यामध्ये तथ्य नाही। मगाशी सुद्धा आपल्याला या ठिकाणी आमचे गटनेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही शिवसेनेचे सर्व आमदार आणि शिवसेनेला समर्थन देणारे सर्व अपक्ष आमदार एकत्रच आहोत।
एकीकडे शिवसेनेचा वर्धापन दिन उद्यावर आलेला आहे, तर दुसरीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुद्धा सुरू आहे. अशातच शिवसेनेचा वर्धापन दिन कसा आणि कुठे साजरा होणार असा प्रश्न सर्वांनाच पडलेला होता. मात्र आता याबाबत सुद्धा स्पष्टता आलेली आहे. शिवसेनेचे सगळे आमदारच मुंबईतल्या पवई इथल्या वेस्टिन हॉटेलमध्ये असल्या कारणामुळे शिवसेनेनं आपल्या नियोजनात थोडासा बदल केलाय. उद्या दुपारी 12 वाजता राज्यभरातल्या शिवसैनिकांना शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन मार्गदर्शन करणार असल्याचं समजतंय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. विधान परिषदेच्या 10 जागांमध्ये जी निवडणूक होणार आहे त्यात महाविकास आघाडीचा पराभव करण्यासाठी भाजपकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं सगळ्या आमदारांना मुंबईत बोलावलेलं आहे. या आमदारांसोबत देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतल्या ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये बैठकही झाली. या बैठकीत त्यांनी महाविकास आघाडीबाबत एक महत्त्वाचं आणि मोठं वक्तव्य केलंय. महाविकास आघाडीचा पत्त्यांचा बंगला हा राज्यसभा निवडणुकीमध्ये हल्लेला होता, पण आता येत्या 20 तारखेला हा पत्त्यांचा बंगला थेट कोसळेल असा दावाच फडणवीस यांनी केलाय. असं आहे की तिन्ही पक्षांमध्ये अनरेस्ट आहेच, कोणाचाही कोणावर विश्वास नाही आहे. आणि आपण सगळ्यांनीच न्यूज चालवल्या ते मी बघितल्या की तिन्ही पक्ष एकमेकाचे मतं फोडण्याकरता एकमेकाच्या आमदारांना फोन करतायत, प्रयत्न करतायत आणि टोकाचे प्रयत्न देखील चाललेले आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपला निवडून येईल याकरता सगळ्यांचे प्रयत्न आहेत, ते साहजिक आहे. आणि त्यामुळे कुठेतरी हा समन्वयाचा अभाव आपल्याला पाहायला मिळतोय. मी काही बोलायचं कारण नाही आहे, ते त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी एका हॉटेलमध्ये ठेवावे, 3 हॉटेलमध्ये ठेवावे किंवा घरी ठेवावे, हा त्यांचा प्रश्न आहे. आमच्या पुरता आमचा प्रयत्न आहे की आमचा 5वा कॅन्डिडेट निवडून आला पाहिजे. त्याकरता जी काही जमवाजमव करायची आहे, मी आधी देखील सांगितलं की शेवटी जो एक असंतोष आहे त्या असंतोषाला वाट मिळाली पाहिजे याकरता आम्ही 5वा उमेदवार उभा केला आहे. आणि मला असा विश्वास आहे की हा असंतोष आमच्या 5व्या उमेदवाराला निश्चित त्या ठिकाणी विजयी करेल. मी असं बिलकुल म्हणत नाही की निवडणूक सोपी आहे, पण एवढंच सांगतो की संभव आहे, असंभव नाही. महाविकास आघाडीमध्ये एकजूट असून महाविकास आघाडीचे 6 उमेदवार निवडून येणार असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलाय. आमदारांना मार्गदर्शन करत असून अपक्षांकडे सन्मानानं मतं मागितली पाहिजेत असं म्हणत त्यांनी संजय राऊत यांना टोला लगावलाय. 26चा आकडा गाठायला कमी पडणाऱ्यांची विकेट पडणार असल्याचं अजितदादा म्हणाले. त्यांच्या बोलण्याचा रोख नेमका कुणाकडे होता याचीच उत्सुकता आता लागून राहिलेली आहे. मान्यवरांचे पण वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट आले, परंतु आता सगळ्यांचे स्टेटमेंट अपक्षांची सर्वांनाच गरज आहे. अपक्ष पण 5-5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतोय. त्याला त्यांचा मान सन्मान ठेवून त्यांना रिस्पेक्ट देऊन त्यांचं मत मागितलं पाहिजे. लोकशाहीमध्ये शेवटी अशा प्रकारे आरोप प्रत्यारोप करून मार्ग निघत नाही. आणि ह्यावेळेस आम्ही सगळेजण त्या अपक्षांशी संपर्क साधून कसं ते मत आपल्याला घेता येईल, आपल्या अधिकृत उमेदवारांना निवडून आणण्याच्याकरता घेता येईल, हा प्रकारचा प्रयत्न आम्हा लोकांचा चाललेला आहे. कुठल्याही आमदारांनी तसं सांगितलेलं नाही. आज संध्याकाळी आमच्या सगळ्या आमदारांची बैठक प्रांताध्यक्षांनी बोलवलेली आहे. त्याला स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब मार्गदर्शन करणार आहेत. आम्ही लोक सगळे तिथं उपस्थित राहणार आहोत. त्यावेळेस काही कुणाला जर तसं झालेलं असेल, पण अजून तरी मला कुणी फोन करून तसं सांगितलेलं नाही की बाबा आम्हाला अशा पद्धतीनं कुणी फोन केला आणि दबाव आणला, असं काही सांगितलेलं नाही. जे 26चा आकडा गाठायला कमी पडतील त्याची विकेट जाईल. विधान परिषद निवडणुकीमध्ये आमदारांवर केंद्र सरकारच्या यंत्रणांचा वापर करून दबाव टाकला जात असल्याचा अतिशय गंभीर स्वरूपाचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय.
आमदारांना फोन केले जात असून त्याचं रेकॉर्डिंगही असल्याचा दावा पटोले यांनी केलाय. हे दबाव तंत्र लवकरच उघड करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान विधान परिषदेत महाविकास आघाडीच जिंकणार असल्याचा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केलाय. चंद्रकांत पाटील यांनी मात्र नाना पटोले यांचे आरोप फेटाळून लावले. अजूनही त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्याचे रिपोर्टिंग आम्हाला येतात आहेत. ते कोणाशी बोलतात, काय चाललेलं आहे, ज्यांच्याशी बोलतात ते आम्हाला सांगतात आहेत. त्याच्यामुळे ते काय बोलतात, त्यांची वाक्यरचना काय, विरोधकांची त्यांना जी केंद्राच्या सत्तेची जी गरमी आहे त्याचा फायदा कसा घेतात, केंद्रीय तपास यंत्रणाचा कसा दुरुपयोग चालू आहे, केंद्रीय तपास यंत्रणा कसं अनेक आमदारांना फोन लावतात, त्या सगळ्या गोष्टी आमच्याजवळ माहिती आहे. वेळ आले तर सगळ्या गोष्टी समोर करू. पण या पद्धतीचं हे लोकतंत्र होऊ शकत नाही. किती अडथळा BJPच्या वतीनं निर्माण केला तरी महाविकास आघाडी 6 उम्मीदवार महाविकास आघाडीची जिंकली. नाना पटोले जी का यह स्टेटमेंट ही बताता है कि 20 तारीख को शाम को भारतीय जनता पार्टी के 5 उम्मीदवार विजयी होंगे और हारने के बाद जो कहना पड़ता है उसकी स्क्रिप्ट पहले से तैयार करनी पड़ती है. वो स्क्रिप्ट शायद नाना पटोले जी बना रहे हैं. इस बार उनका ये भी दावा है कि सीएम उद्धव ठाकरे ने कमान संभाली है और इस बार महाविकास आघाड़ी के सारे किन्होंने कमान संभाली है? सीएम उद्धव ठाकरे ने. हाँ, तो राज्यसभा चुनाव के समय संभाली नहीं थी? अभी संभाली है यानी राज्यसभा में संभाली नहीं थी. अमरावतीच्या पालिका आयुक्तांवरच्या शाईफेक प्रकरणी आमदार रवी राणा अडचणीत येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आमदार रवी राणांच्या विरोधात हायकोर्टानं आता वॉरंट जारी केलंय. या वॉरंटनंतर अमरावतीच्या राजापेठ आणि मुंबई पोलिसांचं पथक रवी राणांच्या घरी पोहोचलेलं होतं. मात्र रवी राणा घरी उपस्थित नव्हते. अमरावतीवरनं पोलीस माझ्या खार मुंबई या घरी राहत्या घरी मुंबई पोलीस अमरावती पोलीस आले. मला अरेस्ट करण्यासाठी वॉरंट घेऊन. त्या ठिकाणी मी नसल्यामुळं मला ते अरेस्ट करू शकले नाही. पण या ठिकाणी भाजपला मी मतदान करू नये या उद्देशानं महाविकास आघाडीचा दबाव, मुख्यमंत्र्यांचा दबाव याला मी कायदेशीर उत्तर देणार आहे आणि भाजपचे उमेदवार निवडून येतील यासाठी पूर्ण ताकद लावील आणि या दबावाला मी बळी पडणार नाही. मुंबईतल्या बोरिवलीमध्ये भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आलेले होते आणि यावेळेला परिसरामध्ये प्रचंड तणावही निर्माण झालेला होता. पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा दोन्ही बाजूंकडून प्रचंड घोषणाबाजी सुरू होती. आक्रमकपणा सुद्धा पाहायला मिळाला. बोरिवलीतल्या कोरा केंद्र उड्डाणपुलाचं मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झालं. पण याच गोष्टीवर भाजपचा आक्षेप आहे. हा उड्डाणपूल तयार व्हावा यासाठी भाजपनं पाठपुरावा केला आणि त्याचं लोकार्पण आता शिवसेनेच्या नेत्यांच्या हस्ते होत असल्याचं भाजपचं म्हणणं आहे. त्यातूनच भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तर शिवसैनिक सुद्धा त्या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे उड्डाणपुलाच्या कार्यक्रमात तणावाचं वातावरण दिसलं. हा ब्रिजचा उद्घाटन आहे आणि ह्या ब्रिजच्या उद्घाटनामध्ये तुम्ही पाहिलं असेल आम्ही आमच्या बोर्डिंगमध्ये पण आदित्य ठाकरेंचा फोटो लावलेला आहे. त्या ब्रिजच्या उद्घाटनासाठी उद्धव ठाकरेंनी यावं अशी इच्छा मी 1 महिन्यापूर्वी व्यक्त केली. फक्त अपेक्षा हीच होते का त्यांच्याबरोबर देवेंद्रजी पुन्हा यायला संधी आणि हा ब्रिज दोन्ही नेत्यांना पुन्हा एकदा एकत्र आणण्याचा एक चांगला संधी होता. परंतु ती संधीसुद्धा आपण लोकांनी घालवली आहे आणि म्हणून असं पुन्हा कोणताच वादविवाद नसून हा ब्रिजचा उद्घाटन सर्व मिळून घेऊन आम्ही करतो. 2 पक्ष आहेत तर श्रेय एकमेकांचा घेण्याचा प्रयत्न करणार आहेत ना. शेवटी श्रेयचा घेणार. सैन्य दलात सामील होण्यासाठी केंद्र सरकारनं आणलेल्या अग्निपथ योजनेला आता राज्यभरातनं विरोध होतोय. पुण्यामध्ये युवक काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. पुण्यातल्या भाजप कार्यालयासमोर हे आंदोलन झालं. दुसरीकडे नागपुरात सुद्धा युथ काँग्रेसच्या वतीनं योजनेच्या विरोधात आंदोलन छेडलं गेलं. ही योजना तरुणांच्या करिअरशी खेळण्याचा प्रकार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. आणि यानंतर पावसासंदर्भातल्या बातम्या बघूया. नागपुरात पावसाचं दमदार आगमन झालेलं आहे. नागपुरातल्या
बहुतांश भागांमध्ये आज जोरदार पाऊस बरसला। दुपारच्या सुमारास पावसाच्या या जोरदार सरी बरसल्या। नागपूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला, तर नरखेड तालुक्यात वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला। राज्यातल्या अनेक भागांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे। बुलडाण्यातही पावसाचा जोर वाढलाय। बुलडाण्यातल्या खामगाव, नांदुरा आणि मलकापूरसह अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे शेतकरी आनंदले। अनेक ठिकाणी पेरणीलाही सुरुवात झालेली आहे। वाशिममध्ये सुद्धा दमदार पाऊस बरसला। वाशिम शहर, वाई, सोनखास, वारलामध्ये पाऊस झाला, त्यामुळे खरीप हंगामातल्या रखडलेल्या पेरण्यांना आता वेग आलाय। तर दुसरीकडे अमरावती शहरासह जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरू आहे। या वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे शेतकरी सुखावलेला आहे। एकीकडे विदर्भात दमदार पाऊस सुरू आहे, तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात पावसानं दडी मारली आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातल्या धरणांनी आता तळ गाठलेला आहे। नाशिकसह मराठवाड्यालाही पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात केवळ 25%च पाणीसाठा शिल्लक आहे, तर जिल्ह्यातल्या 24 धरणांमध्ये केवळ 21% इतका पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे नाशिक जिल्ह्यावरचं आता पाणी कपातीचं संकट गडद झालंय। मात्र पुढच्या आठवड्याभरात जिल्ह्यात पावसानं अशीच दडी मारली तर नाशिक शहरवासियांवर पाणी कपात लादली जाण्याची शक्यता आहे। जिल्ह्यातल्या 24 धरणांपैकी 4 धरणांमधला पाणी साठा आता शून्यावर आल्यानं जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातही धरणांमधूनच पाणी सोडलं जाणार जे असतं ते पाण्याचं आवर्तन आता बंद होऊ शकतं, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। येत्या 20 तारखेला देहूमधून संत तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे आणि या पालखी सोहळ्यासाठी देहू नगरी सज्ज झालेली आहे। पालखी प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत प्रशासनानं देऊळवाडा, पालखी मार्ग आणि गाथा मंदिर परिसरातली अतिक्रमण हटवलेली आहेत। त्यामुळे पालखी मार्ग आता रुंद झालेले आहेत, तर इंद्रायणी नदीचा घाट स्वच्छ करण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि नगरपंचायतीचे कर्मचारी रात्रंदिवस झटतायत। सध्या विविध दिंड्या आळंदी आणि देहूमध्ये दाखल होऊ लागलेल्या आहेत आणि त्यांच्या व्यवस्थेसाठी प्रशासन कामाला लागलेलं आहे। आषाढी यात्रेसाठी प्रशासन सज्ज आहे। वारी सुरळीत पार पडावी यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सध्या राबवल्या जात आहेत। यात्रा कालावधीमध्ये कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जाते, आवश्यक ती काळजी घेतली जाते। त्यामुळे वारीसाठी नियुक्त शासकीय, खासगी अधिकारी आणि कर्मचारी यांनी कोरोना लसीचा बूस्टर डोस घेऊनच वारीत यावं असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी तथा वारीचे इन्सिडेंट कमांडर संजीव जाधव यांनी दिलेले आहेत। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदीमध्ये ड्रोन आणि ड्रोन सदृश कॅमेरा चित्रीकरणावर बंदी घातली गेलेली आहे। पालखी मार्गावर गर्दी टाळण्यासाठी हार, फुलं यासारखी दुकानं लावण्यावर सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे। आळंदी आणि देहूमध्ये 7 ते 8 लाख भाविक दाखल होणार असल्यानं पोलीस यंत्रणा सतर्क आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी पालखी प्रस्थान सोहळ्यात ड्रोन कॅमेरा चालवण्याची बंदी आता देहू परिसरात सुद्धा केलेली आहे। पालखी सोहळा सुरळीत पार पडण्यासाठी ही पावलं पोलीस आयुक्तांनी उचललेली आहेत। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच प्राईम टाईममध्ये वेळ झाली आता इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।